हर हर महादेव. आज दिनांक 13 जून 2026. आपल्या चारधाम यात्रेचा 33वा दिवस. सीतापूर येथे रात्री एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला आणि तेथूनच आपल्या 33व्या दिवसाची सुरुवात झाली. सुंदर अशी सकाळ होती. सकाळ सकाळ थोडंसं पाऊसही येत होता, परंतु निघावं लागणार यामुळे थोडंसं पुढे चालत आलो. वाटेमध्ये बरेच असे हेलिपॅड्स पाहायला मिळाली, जी येथे बसस्टॉपपेक्षाही जास्त आहेत. प्रत्येक 4-5 किलोमीटरवर हेलिपॅड आपल्याला पाहायला मिळते. वाटेमध्ये येत असताना फाटाच्या अगोदर एक महादेव मंदिर लागले. तेथेच आम्ही दुपारचा साधारण सकाळचा बालभोग वगैरे केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. दुपारचे 12 वाजता ही घाटी आम्ही चालायला सुरुवात केली होती. तिथूनच पुढे चालत चालत एका गावामध्ये येऊन पोहोचलो. त्या गावामध्ये एक बोर्ड होता की प्राचीन मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर नारायणाचे हे काही प्राचीन मंदिरं आपल्याला पाहायला मिळाली. तिथे एक कुंडही होता. त्या कुंडात 2 धारा चालू होत्या. येथे नवग्रह आणि नारायणाची एक सुंदर मूर्ती पाहायला मिळाली, जी याच्या अगोदर कुठेही पाहायला भेटली नव्हती. अशी अद्भुत अशी मूर्ती येथे आपल्याला पाहायला मिळाली. अतिप्राचीन मंदिराच्या यादीमध्ये खरंच हे प्राचीनच मंदिर आपल्याला पाहायला मिळाले आणि इतर मंदिरांप्रमाणे ही हिमालयन शैलीची नसून हेमाडपंथी शैलीची आपल्याला पाहायला मिळाली. आणि प्रत्येक मंदिर हे दगडापासून बनवलेले आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारची हे मंदिर आहेत. खूप सुंदर अशी मंदिरं. ही नवग्रहाची मंदिरे आहेत आणि बाजूला काही अजून मंदिरे आहेत ज्याच्यावरती कुठलेही नाव नव्हते, परंतु ती काही शिवाची तर काही इतर देवतांची, काही मातेची अशी मंदिरं पाहायला मिळाली. हे सगळे पाहत एका मंदिरासमोर येऊन उभा राहिलो. जे प्रथमदर्शनी कळतच नव्हते की मंदिर नेमकं कोणाचं आहे. आपणही ते पाहू शकता कशा प्रकारे ती मूर्ती येथे साकारलेली आहे. हेच ते मंदिर ज्याच्याबद्दल मी बोलत आहे. थोडंसं वर चढून गेल्यानंतर आपल्याला या मूर्तीचे दर्शन होते. प्रथमदर्शनी कळाले नाही की कुठली मूर्ती आहे, परंतु जेव्हा बाबाजींनी सांगितले की हे नारायण आणि लक्ष्मी मातेला गरुड घेऊन उभा आहेत, त्यावेळेस कळाले की हे नारायणाचे मंदिर आहे. थोडा वेळ तिथे विश्रांती घेऊन येथील कुंडातील पाणी प्राशन करून पुन्हा चालायला सुरुवात केली. हेच ते नारायणकोटी येथील मंदिर. पुन्हा वर आल्यानंतर साधारण 150 मीटर अंतराच्या वाटेनं येथे या मंदिराकडे पोहोचावं लागतं. थोडेसे पुढे आल्यानंतर गुप्तकाशी या तीर्थाकडे आम्ही वळालो. खूप सुंदर असं दृश्य हे टेकडीवरून आपल्याला पाहायला मिळालं. साधारण 4 वाजता आम्ही गुप्तकाशीच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो. येथे आल्यानंतर सर्वात प्रथम ही 2 गोमुख पाहायला मिळाली, की जे एक गंगा आणि एक यमुना असे त्याला नावे दिलेली आहेत. खूप सुंदर असं हे दृश्य आणि तेवढंच सुंदर मंदिर आहे. या मंदिराचं दर्शन घेतलं. थोडा वेळ पुन्हा विश्रांती घेतली. कमंडलूमध्ये या गोमुखाचं पाणी घेतलं आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. आता आम्ही याच गावामध्ये मुक्काम करणार होतो.
येथे चालत असताना एक धबधबा आपल्याला पाहायला मिळाला. आम्ही गुप्तकाशी येथे आश्रमामध्ये आहोत. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्याला हर हर महादेव.